नागपूर एसबीएल एनर्जीमधील स्फोट प्रकरणी मालकाची चौकशीची शक्यता आहे। कालच्या स्फोटात मृतकांची संख्या आता 18 वर गेली। आज सकाळी 9:30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे। या बैठकीत एसबीएल कंपनीचे अधिकारी आणि मालकालाही बोलवण्यात आले। सर्व मृतकांच्या वारसांना बैठकीत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे कालच्या स्फोटात मृतकांची संख्या आता 18 वर गेल्याचं दिसून येतंय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, एसबीएल एनर्जीतील जो स्फोट झाला होता त्या मालकाची चौकशीची शक्यता आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर नागपुरात एसबीएल एनर्जी मधील जे स्फोट प्रकार जे आहेत कंपनीच्या मालकाची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी त्याच प्रकारची जे आहे ते स्फोट झाला होता। मात्र त्या ठिकाणी जर बघितलं तिथले कामगारांचे थोडक्यात बचावले ते मात्र काल स्फोट झाला त्यामध्ये जे बघितलं असेल तर नागपूर जिल्ह्यासाठी हा काळा दिवस म्हणता येईल। मृत्यूंची संख्या सुद्धा 18 वर पोहोचली आहे। अनेक जे कामगार आहेत त्यांची जे आहे वेगवेगळ्या रुग्णालयात नागपुरात जे त्यांचे उपचार सुरू आहेत। यामध्ये जर बघितलं असेल तर 18 महिला ज्या आहेत तब्बल त्यांची नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जे आहेत ते त्या ठिकाणी उपचार सुरू आहे। या संपूर्ण संदर्भात जर बघितलं तर आज सकाळी 9:30 वाजता नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात या संदर्भातली बैठक आहे। या बैठकीत जर बघितलं असेल तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह जिल्हाधिकारी विपिन ईटनकर उपस्थित राहणार आहे। यासोबत पीईएसओ चे अधिकारी सुद्धा या बैठकीत उपस्थित राहणार आहेत। निश्चित तेजस, त्यामुळे या बैठकी संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।